नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्या शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमरण उपोषणावर बसलेले आहेत। पलक हरिप्रिया शैक्षणिक व सामाजिक विकास बहुउद्देशीय विकास संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळेतील हा जो काही तिथल्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हे सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या या अन्यायाला मराठवाडा शिक्षक संघाने वाचा फोडलेली आहे। आमचे मित्र भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं हे आमरण उपोषण आंदोलन या ठिकाणी चालू आहे। नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भात या शिक्षक बंधू भगिनींकडून आपण आता जाणून घेऊया। हे बघा, या ठिकाणी आपणास हे शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी दिसत आहेत आणि भाई चंद्रकांत चव्हाण सुद्धा या ठिकाणी आपणास दिसत आहेत। सर, आपलं नाव सांगा आणि प्रकरण नेमकं काय आहे ते थोडक्यात सविस्तर सांगा। माझं नाव बाळू वैजनाथ पवार, उपोषणकर्त्यामध्ये माझे सहकारी श्री वाघ दीपक नारायण आणि माझ्या सहकारी श्रीमती कवडे शीतल सोपानराव। आमचे तिघांचे एकत्रित मुद्दे अशा प्रकारे आहेत सर की संस्थाचालक श्री गतकर्णे साहेब आमच्याकडून वारंवार दर महिन्याला आर्थिक पिळवणूक करतात आणि कोणतीही शासकीय अनुदानाचे टप्पे वाढ झाली तर त्या नियमाच्या टप्पा अनुदानाच्या नियमाला डावलून हेतुपुरस्कर ते प्रकरण रखडीत ठेवतात आणि ते प्रकरण रखडीत ठेवून पुन्हा त्याच प्रकरणाला जिवंत करण्याच्या हेतूने आमच्याकडून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या अमाऊंटची पैशाची मागणी करतात आणि त्या मागणीची आम्ही पूर्तता वेळोवेळी जर वेळेवर न केली तर आम्हाला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते, बडतर्फ केल्याची धमकी दिली जाते। त्याच्यावर बी त्यांचं समाधान झालं नाही तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे मेमो आणि वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आम्हाला त्रास देण्याची भूमिका वारंवार देत असतात। आमच्या या उपोषणामध्ये आमच्या काही ठळक मागण्या आहेत, त्यापैकी ज्या आमचे आर्थिक शोषण आणि मानसिक शोषण केलं जात आहे ते तात्काळ थांबलं पाहिजे आणि स्वतः आमचे गतकर्णे साहेब शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्यामुळे ते वारंवार आम्हाला शासकीय काम शिक्षण विभागात कामाला असून मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोणत्याही ठिकाणी त्रास देऊ शकतो आणि तुम्ही प्रशासनाकडे शासनाकडे कोणाकडे जा, माझं कोणत्याही प्रकारचं तुम्ही नुकसान करू शकत नाही, मला तुम्ही कधीच खेटू शकत नाही, मी तुम्हाला 20% अनुदानावरच सडवणार आहे अशी वारंवार ते धमक्या देत असतात। आणि त्याच माध्यमातून अजून पुन्हा आमच्या संबंधित ज्या सेवा पुस्तिका असतील आमच्याकडे असणं आवश्यक आहेत त्याही कधी आमच्याकडे देत नाहीत। आमचे जे शैक्षणिक आणि शासनाने दिलेले अप्रूव्हल असतील, वैयक्तिक मान्यता असतील, संस्थेने दिलेले नियुक्ती आदेश असेल, मुख्याध्यापकांनी केलेले रुजू अहवाल असेल, या कोणत्याही प्रकारचे आमचे कागदपत्रे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ते देत नाहीत आणि त्याच कागदाची मागणी करण्यासाठी पुन्हा आम्हाला वेळोवेळी पत्र काढतात आणि त्याच पत्राची मागणी करतात आणि ते चुकीचे ठरवण्याच्या हिशोबाने आम्हाला त्रासदायक भूमिका देत असतात। त्याचबरोबर श्रीमती कवडे शीतल सोपानराव यांना सेवा ज्येष्ठतेने डावलून त्यांचा जो टप्पा अनुदानाचा 40%चं अनुदान होते ते सेवा ज्येष्ठ असूनही त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवून दुसऱ्या व्यक्तींना तो लाभ जवळचे असतील किंवा ज्या कोणी सेवा कनिष्ठ व्यक्तींना लाभ देऊन त्यांच्यावर तो अन्याय केलेला आहे। त्याचबरोबर आम्हा सर्वांना सेवा करून 12 वर्षे पूर्ण होऊनही आमचा प्रस्ताव सेवा ज्येष्ठते आपला वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला हेतुपुरस्कर आडवाआडवी करून कोणाचेच आमच्या शाळेतले प्रस्ताव दाखल करत नाहीत। आणि त्याचबरोबर 2018ला जो टप्पा अनुदान दिलेला होता तो शासनाने दिलेला टप्पा अनुदान हेतुपुरस्कर आमच्या गतकर्णे साहेबांनी अडवून ठेवून त्याच्यासाठी आम्हाला नगद स्वरूपामध्ये 3.5 लाख रुपये घेतले आणि त्याचबरोबर आमच्या खात्यावर सप्टेंबर 16 पासून जो अनुदान सुरू झाला त्याचे एरियस सरासरी प्रत्येकी शिक्षकांकडून 4.5 ते 5 लाख रुपये आमच्या खात्यावर आल्याच्या नंतर आम्ही शाळेत उपस्थित असतानाच त्यांनी बँकेतून सेल्फ मनी
काढून त्या बँकेशी कोणत्या प्रकारचा व्यवहार केला, कशी बोलणी केली आम्हाला सांगता येणार नाही. परंतु आम्ही शाळेत उपस्थित असतानाच आमच्या खात्यातून ते कट झाले आणि आम्हाला मेसेज सेल्फ म्हणून आला. आम्हाला विश्वासार्हतेसाठी कोणती बँक? जनता सहकारी बँक. आणि आम्हाला विश्वास, कामाच्या विश्वासार्हतेवर आम्हाला आमच्यावर न विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांना आम्हाला ठरवून दिलेली रक्कम जर नाही दिली या विश्वासावर आम्ही त्यांना आमचे कोरे चेक सही करून दिलेले होते. परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्याच चेकचा वापर करून आम्ही बँकेत उपस्थित नसतानाही आमचे सरासरी प्रत्येक शिक्षकाकडून 4.5 ते 5 लाख रुपये आमचे एरियस त्यांनी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने पुन्हा एक वाढीव टप्पा दिला आणि त्याही वाढीव टप्प्यामध्ये ऑनलाईन विद्यार्थ्यांमध्ये आउट ऑफ विद्यार्थी करून, अफरातफर करून, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय माध्यम वापरली पूर्णतः काही सांगू शकणार नाही, कारण आम्हाला त्या गोष्टी आमच्यापर्यंत नाहीत. त्यांची ID, पासवर्ड सर्व गोष्टी त्यांच्याकडे असतात आणि त्यामध्येही त्यांनी चुकीचं करून 16 पदं आलेली नाहीत आणि 8च पदं संच मान्यतेमध्ये आलेली आहेत. मग 16 पदं आणण्यासाठी प्रत्येकी पदासाठी 1.5 लाख रुपये खर्च येतो. म्हणून आमची शाळेवर 24 शिक्षक आहोत आणि सर्वांकडून 1,04,000 रुपये 1,04,000 रुपयाची मागणी केली आणि त्या मागणीनुसार सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की 8 पदांचं काम झालेलं आहे. त्या 8 पदासाठी 16 शिक्षकांकडून प्रत्येकी 75,000 पहिल्या टप्प्यामध्ये असे 12 लाख रुपये जमा केले आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे आम्ही द्यायला तयार असूनही आमचा हेतू पुरस्कार आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी आमचे काम हेतू पुरस्कार अडवून ठेवले असं सांगून आम्हाला आमचं 22चाही टप्पा अनुदान देत नाहीत आणि 2018चाही 20% अनुदान देत नाहीत आणि फक्त 2016ला मिळालेलं टप्पा अनुदान त्याच्यावरच तुम्हाला सडवतो, तुम्हाला माझी काय पॉवर असते, संस्थेची काय पॉवर असते असे वारंवार ते आम्हाला धमक्यात देत असतात. तुम्ही 20%वर काम करताय का? आता 20%वर काम करत असून कधीपासून 20%वर काम करताय? 2016 पासून आम्हाला 20% अनुदान मिळालेले आहे शासनाकडून. 2018ला एक टप्पा शासनाने दिलेला असून साहेबांनी, गडकरी साहेबांनी हेतू पुरस्कार अडवून ठेवला. त्यासाठी आम्ही सरासरी प्रत्येकी 9 लाख रुपये देऊनही आमचा टप्पा अजूनही तो दिलेला पूर्ण केलेला नाही. त्रुटीमध्ये सांगतात, हेतू पुरस्कार त्रुटीतच स्वतः टाकतात, कारण ते शिक्षण सेवेत, शिक्षण कार्यालयात कार्यरत असल्यामुळे त्यांना कदाचित त्या सर्व गोष्टी त्यांच्या जवळच्या करू शकत असतील, म्हणून आम्हाला हेतू पुरस्कार त्याची पिळवणूक केली जाते. असे 2 टप्पे आमचे रखडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर 20%च्या वेतनातीलही सरासरी महिन्याला 4 ते 5,000 रुपये ते स्वतः वापस घेऊन टाकतात पगार मिळाल्याच्या नंतर. त्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. बस चालवण्यासाठी खर्च लागतात म्हणून 1,500 ते 2,000 रुपये आमच्याकडून प्रत्येकी महिन्याला घेतात. बिल्डिंग भाडे म्हणून ते आमच्याकडून 1,500 ते 2,000 रुपये सरासरी प्रत्येक शिक्षकाकडून घेतात आणि पगार 20%चा पगार काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक शिक्षकांकडून प्रत्येकी 300-300 रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतात आणि त्याचे आम्ही स्क्रीनशॉटही आमच्या शाळेचे जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही टाकलेला आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट आपल्याला पाहण्यास पण आपल्याला मिळेल. आणि याचबरोबर त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये भर दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसामध्ये, गेला ऑक्टोबर, 2 महिन्यापूर्वी हेतू पुरस्कार सणाच्या दिवशी माझा बाळू वैजनाथ पवार आणि वाघ दीपक नारायण यांचा हेतू पुरस्कार पगार अडवला आणि पगार करणार नाही जोपर्यंत तुम्ही मला आम्ही पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आमचा हेतू पुरस्कार पगार अडवला आणि पगार अडवून आमच्यावर सणासुदीच्या याच्यात भटकण्याची वेळ आली. आम्ही वेळोवेळी त्यांची हातधरणी, पायधरणी करूनही आम्हाला त्यांनी त्रास देण्याची भूमिका थांबवली नाही. आणि त्याचबरोबर वेतनात वारंवार ते अनियमितता आणत असतात आणि त्यांचा जो पाल्य आहे, आमच्या संस्थेचे सचिव श्री ऋषिकेश भैया गदकने हे नियमित शाळेत येऊन आम्हाला आरेतुरीची भाषा बोलतात. आमच्यापेक्षा वयाने कमी असूनही आम्हाला असभ्य बोलण्याचा प्रयत्न करतात. आमच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करतात. असभ्य वर्तनाने आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितल्यावरही मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा मालक आहे, मी तुम्हाला जशी हुकुमशाहीनं बोलेल तसं तुम्ही ऐकलंच पाहिजे या हेतूने आम्हाला पूर्ण शिक्षकांना हीन वागणूक देतात आणि अशा अनन्य अडचणीला विरोध करत आहोत आम्ही. याकरिता आम्हाला हेतुता ठराविक शिक्षकांनाच त्रास देण्याच्या भूमिका म्हणून वेळोवेळी चुकीचे मेमो देऊन आम्हाला त्रास देण्याचा मानस वेळोवेळी करत असतात.
याच माध्यमाला, या त्रासाला आम्ही कंटाळून, या परेशानीला आम्ही कंटाळून सरांच्या माध्यमातून मग आम्ही त्रस्त झाल्यावर आम्ही श्री भाई चंद्रकांत चव्हाण साहेब यांच्याकडे आलो आणि त्यांनी आम्हाला मग थोडी हिंमत दिली आणि त्या हिंमत दिल्यामुळे आम्ही थोडंसं स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी थोडं उभे राहिलो आणि आम्ही त्यांच्या विरोधात लढण्यासाठी, आमचे न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहारही केले आणि त्या पत्रव्यवहारालाही शिक्षण कार्यालयातही कोणत्या प्रकारची दाद मिळाली नाही आणि संस्थेकडूनही कोणत्या प्रकारची दाद मिळाली नाही. म्हणून नाविलाजास्तव आम्हाला आज या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आमरण उपोषण करण्याची वेळ येत आहे. प्रमुख मागणी काय आपली? आमच्या प्रमुख मागण्या आहेत, वेतनातील अनियमितता दूर करावी, मॅडमच्या सेवा ज्येष्ठतेनुसार जो वेतनातील फरक आणि भत्ते असतील ते तात्काळ देण्यात यावे, प्रशासक नेमावा, नियमानुसार स्टेट बँकेत केले ते जे आमचे टप्पा अनुदानाचे 2 टप्पे असतील ते तात्काळ त्यांनी लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावावा. प्रशासक नेमल्याच्या नंतर जो मुख्याध्यापक आहे तो नियमानुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार तो ग्रेडचा परमनंट मुख्याध्यापक नेमावा. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. जर परमनंट मुख्याध्यापक असेल तर कदाचित आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे कमी प्रमाण असेल किंवा कदाचित ते दूर होतील अशी आम्हाला या उपोषणातून अपेक्षा आहे. धन्यवाद सर. आता हे उपोषण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे ती आपण थोडक्यात ऐकूया. आज 22 जानेवारीपासून या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघाचे सहकुटुंब आमरण उपोषण चालू आहे. मित्र, अडचण अशी आहे की पहिलं सत्तेमध्ये असं होतं की सत्ता पैसा कमवायचा, सत्तेत जायचं आणि सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता असा प्रकार. आता तुम्ही शिक्षण कार्यालयामध्ये एखाद्या नोकरीला लागा, शाळा संस्था काढा, शिक्षकावर अन्याय करा आणि त्यातून प्रचंड प्रमाणावर पैसा कमवा अशी अवस्था. जिथं कुंपणच शेत खाते तिथं दाद कोणाला मागायची. आजपर्यंत या शिक्षकांनी, मराठवाडा शिक्षक संघाने अनेकदा निवेदनं दिली, अनेकदा शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, तरीसुद्धा कुठलीही यंत्रणा हल्ली नाही. कदाचित ते मॅनेज झाले असतील, कारण हे जे हिरालाल गतखने आहेत हे आपल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये PA to DYD आहे. मग पदावर असलेला माणूस जर एखाद्या संस्थेमध्ये संचालक असेल, त्यांची स्वतःची मिसेस इथं अध्यक्ष आहे, त्यांचा मुलगा जो आहे तो सचिव आहे, मग हा जो लोहाचा पंजा आहे याच्यातून यांना सोडवणार कोण? यासाठी आमरण उपोषणासारखा दुसरा मार्ग आम्हाला साधला. कारण आम्ही अनेकदा शिक्षणाधिकाऱ्याची चर्चा केली, शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेस उडवाउडवीची उत्तरं दिली, आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. ते त्यांना अभय देत आहेत, कारण अधिकारी एकमेकाला अभय देत असतात त्या प्रकारे देतात. आता जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही, मागण्या एकदम साध्या मागण्या आहेत की त्यांना जे नियमानुसार आहे, ज्यांची सेवा ज्येष्ठता डावलली आहे ते नियमानुसार करा. त्यांच्या सेवा 13 वर्ष होऊन जर सेवा पुस्तिका मिळत नसतील, जर त्या शिक्षकाचं काही कमी जास्त झालं आणि सेवा पुस्तकच पूर्ण नसेल तर ते पूर्ण करायचं होते. अत्यंत गंभीर प्रश्न आहे. ते वारंवार जे गतखने आहेत ते कार्यालयातून येतात, मला या कामासाठी पैसे पाहिजेत, त्या कामासाठी पैसे पाहिजेत, तुमचं 40% करून देतो, एवढे पैसे द्या. आत्तापर्यंत लाखो रुपये उकळलेले आहेत आणि हे सगळं ऑन पेपर आहे. असं असताना सुद्धा शिक्षण विभाग गप्प का, हा प्रश्न आहे मराठवाडा शिक्षक संघाचा, की शिक्षण विभाग त्यांना पाठीशी का घालत आहे? कारण ते शिक्षण विभागाचे कर्मचारी आहेत. हा जर अन्याय दूर करायचा असेल तर जोपर्यंत या संपूर्ण मागण्या जागेवर मान्य होत नाही तोपर्यंत मराठवाडा शिक्षक संघाचं हे आंदोलन असंच चालू आहे. एक प्रश्न यामध्ये उपस्थित होतो की हे जे गतखने म्हणून तुम्ही सांगितले, हिरालाल गतखने, हे शिक्षण उपसंचालन कार्यालयामध्ये हे शासकीय नोकरीमध्ये आहेत. शासकीय नोकरीत असतानाही ते एखाद्या खाजगी संस्थेचे संचालक कसे काय होऊ शकतात? हे नियमामध्ये आहे का? या संदर्भात आपलं काय मत आहे? आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातं, त्यांची सगळं आहे, त्यामुळे तेच सगळं करणारे तेच आहे. पण हे नियमबाह्य आहे की नाही? नियमबाह्य आहे ना, ते नियमबाह्य आहे, पण त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करणारं कार्यालय कोणतं आहे? उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय. त्यांना मान्य म्हणजे नियमाची कशीही तोडमोड ते करू शकतात. मग यांच्यावर तर ते अन्याय सहजपणे करू शकतात. हा अन्याय दूर व्हावा नसता मग मराठवाडा शिक्षक संघ आपल्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवणार. धन्यवाद सर.
नो अशा प्रकारे हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे यामधले मुख्यतः 2 एनिमी किंवा शत्रू आपल्याला दिसतात. पहिला म्हणजे उपसंचालक कार्यालयामध्ये कार्यरत असणारे गतखने नावाचे शासकीय कर्मचारी जे शासकीय सेवेत असतानाही ते एका संस्थेचे संचालकपदही ते भूषवतात. हे कोणत्या नियमात बसतं? त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या बँकेमध्ये जनता सहकारी बँक या बँकेमध्ये यांचे खाते आहेत, यांना न विचारता परस्पर त्या बँक खात्यामधून यांचे पैसे कसं काय काढून घेतले गेले. त्यामुळे त्या बँकेमधले जे कर्मचारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा या संदर्भात कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या मागण्यांच्या समर्थनार्थ किंवा मागण्यांसाठी हे सर्व कुटुंबीय या ठिकाणी बसलेले, शिक्षक कुटुंबीय या ठिकाणी बसलेलं आहे, त्यांच्या त्या मागण्या लवकरात लवकर मान्य होण्यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करत आहे. जय हिंद, जय भारत.